हरी
संताची संगती अर्धाक्षर न घडता संताची संगती तेने होय शांती महत् पापा अर्धाक्षर न घडता संताची संगती न घडता संताची संगती तेने होय शांती महत् पापा तेने होय शांती महत् पापा तेने होय शांती महत् पापा संत संग देहि संत संग देहि सत्संग देहि संत संग देहि संत संग देहि संत संग देहि आनिक प्रवाही घालू नको आनिक प्रवाही घालू नको प्रवाही घालू नको संसार मजल करणे सर्वथा संसार मदन करणे सर्वथा संसार मजल करणे सर्वथा संसार मदन करणे सर्वथा परमार्थ पुरता हाती परमार्थ पुरता हाती परमार्थ पुरता हाती संत संग देहि संत संग देहि संत संग देहि संत संग संत संग देहि संत संग देहि संग देहि संत संग आनिक प्रवाही घालू नको आनिक प्रवाही घालू नको निक प्रवाही घालू नको जनार्दनाचा एका करुणा वचन जनार्दनाचा एका करुणा जनार्दनाचा एका करुणा वचन हरी विनवणी पायापाशी हरी विनवणी पायापाशी संत संग देहि संत संग देहि संत संग देहि आनिक प्रवाही घालू नको अनिक प्रवाही घालू प्रवाही घालू हरी शोभार गोमाई हमार समाई शोभार गोमाई हमार समाई शोभार गोमाई हमार समाई शोभार गोमाई हमार समाई शोभार गोमाई घडता संताचे संगती अर्धक्षण घडता संताचे संगती अर्धाक्षर घडता संताची संगती अर्धाक्षर घडता संताची संगती तेने होय शांती महत् पापारा तेने होय शांती महत् पापा संत संग देई संत संग देई संत संग देई संत संग देई तेने होय शांती महत् पापा तेने होय शांती महत् पापा संत संग देई संत संग देई संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही घालू नको अनेक प्रवाही घालू नको अनेक प्रवाही
घडता संताची संगती तेने होय शांती महत पापा संत संग देही संत संग देही अनेक प्रवाही घालू नको संसार न करणे सर्वथा परमार्थ पुरता हती देही संत संग देही संत संग देही अनेक प्रवाही घालू नको जनार्दनाचा एका जनार्दनाचा एका करुणा वचनी करी विनवणी पायापासी संत संग देही संत संग देही अनेक प्रवाही घालू नको महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातो मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका किंवा मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदा वाव्या सुभटा विठाला
अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाच्या पाजळती उधो उधो भक्त नाचती गोंधळा येव जगदंबे कोणती आंबा आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो पुंडली कधी वटा हो एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून कट्टी हो उधो बोला उध बोला उध अर्धाक्षण घडता संताची संगती तेने होय शांती महत्पापा संत संग दे ही संत संग दे ही अनेक प्रवाही घालू नको सेवेकरता घेतलेला भंग पैठण निवासी संत शांत श्रीमंत 3 पदव्याने युक्त असणारे आमचे नाथ महाराज यांचा 4 चरणाचा अतिमहत्वाचा सर्वांच्या मुखपाठ कानपाठ जरी कोणाच्या मुखपाठ कानपाठ नसला तरी मोबाईलच्या स्क्रीनवर असलेला 4 चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे। या अभंगातून नाथ महाराज आज संत संगतीची मागणी करतात। विठाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देण्याचा औचित्य तीर्थक्षेत्र गाणगापूर संगम प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गुरुचरित्र पारायण सोहळा व दत्तचरित्र कथा असं सुंदर महाराज 4 दिवसाचे नियोजन आणि आजची ही 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या अज्ञान पामर बालकाकडे सर्व सज्जन मंडळी दिलेली ही सेवा या सेवेसाठी उपस्थित आपण सर्वांनी ज्यांची कथा ऐकली आणि महाराजांचं बोलणं देखील गोड बर राहणीमान गोड चेहरा देखील गोड आणि महाराजांची वाणी देखील अशा गोड वाणीतून महाराजांच्या मुखातून तुम्ही कथा ऐकली आणि ज्यांच्या गोड मुखातून तुम्ही आता सुंदर अशी चाल ऐकली आमचे हरिभक्त परायण परम स्नेही परम आदरणीय परम मित्र आमचे शंकर महाराज लोंढे सोनमांजरीकर ते या सेवेसाठी उपस्थित आहेत। सर्वांनी टाळी वाजवायची वेळेस या सेवेसाठी हरिभक्त परायण परभणी जिल्हा भूषण काय म्हणा हरकत ज्यांनी महाराज अख्खा परभणी जिल्हा ढवळून काढला श्री गुरु मारोतराव महाराज दस्तापूरकर यांच्या गावातील आमचे हरिभक्त परायण बाळू महाराज कुलकर्णी दस्तापूरकर ते देखील या सेवेसाठी उपस्थित आहेत। हा हुशार माणसे टाळी वाजवा म्हणायची गरजच नाही एकदा एकाला टाळी वाजवली की शेवटपर्यंत जमलं। सेवेसाठी उपस्थित आहेत त्यांच्या चरणावर नतमस्तक हरिभक्त परायण आमचे काका उपस्थित आहेत त्यांच्या चरणावर नतमस्तक राम महाराज आहेत कार्तिक महाराज आहेत नागनाथ महाराज आहेत मनोज महाराज आता सगळेच महाराज तिकडले गोड अशी मृदंगाची साथ आमचे हरिभक्त परायण औदुंबर महाराज ते देखील या सेवेसाठी उपस्थित आहेत त्यांची चरणावर नतमस्तक महाराजांसोबत दिवसभर महाराज साथ संगत करून आता दोघांचे नाव मला माहीत नाहीत परंतु तुमच्या दोघांची चरणावर नतमस्तक सुदामदेव प्रज्ञानंदजी बरं बरं दोघांची चरणावर नतमस्तक पुढे कॅमेरा आहे आणि मी जरा बुवा थोडा आवचिंद आहे हिला सगळ्याला माहित आहे थोडं जरी बोललं तरी जरा थोडं कट करून टाका ही विनंती आमचे हरिभक्त परायण पुण्यवाणी यूट्यूब चॅनेलचे सर्व आमचे वैभव कुलकर्णी ते देखील या सेवेसाठी उपस्थित आहेत त्यांच्याही चरणावर नतमस्तक आणि सर्वांना हा योग लागला ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा चालू आहे। महाराष्ट्रातील एक थोर कीर्तनकार भागवताचार्य रामायणाचार्य आमच्या गुरुस्थानी असणारे
परम स्नेही परम आदरणीय पांडुरंगजी महाराज रेड्डी त्यांच्याही चरणावर नतमस्तक. माईक सिस्टीम एकदम सुंदर आहे. तुमच्या चरणावर नतमस्तक. लक्ष द्या थोडं. राहिलेल्या वेळामध्ये अभंगाचा भावार्थ पाहू. विठाला साध्या तीर्थावर नाहीत. हे तीर्थक्षेत्र असं आहे महाराज. या तीर्थक्षेत्रावर काही साधना करावी, काही साधना घडावी, तुमच्याकडून काहीतरी पुण्य प्राप्त व्हावं म्हणून महाराजांनी हा सोहळा. आणि महाराज हे साधी भूमी नाही महाराज. दत्तप्रभूची आपण सेवा करत आहोत 2-3 दिवस झाले. हा अवतार देखील साधा नाही. ज्या वेळेस अनुसया माता घरामध्ये होत्या, तुम्हाला सर्व कथाभाग माहित आहे, महाराजांनी सांगितलेला आहे. ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश तिघाच्या पत्नीला गर्व झाला. आमच्या कानावर असं आलंय की पृथ्वी लोकामध्ये एक स्त्री आहे आणि ती पतिव्रता आहे. कशी आहे आता तुमच्या एवढं मला सांगायचं जमणार? कारण कसं आहे महाराज, मी कोणापाशी शिकलेला बुवा, मी गाडीत फिरून फिरून इथं आलो. विठाला आणि तुमच्यापेक्षा ह्यांना माहित आहे मी टाळ घेऊन उभारत होतो बाळू महाराज. बरोबर आहे. मला फक्त चाल एक येत होती. बाप्पा चाल किती येत होती मला? वरवंटीकर बाप्पा किती येत होती चाल? एकच चाल येत होती मला. आणि तेवढीच चाल म्हणायची. कोणाच्या मागे राहू? गुरुवर्य विलास महाराज तेवढीच चाल म्हणायची. आणि महाराज चाल मला म्हणाय दिल्यास मी माग सरकत जशी जमल तशी, कधी आपसूर व्हायचं तरी दाटून म्हणायची. आणि हा त्यांचा प्रसाद. विठाला मंडळींनी सांगितलं जावा खाली आणि कोण पतिव्रत आहे त्याची परीक्षा घ्या. आता महाराज देवाधिक बायकायचं ऐकत होती. होय, कोण ऐकत होत? देव कोणाचं ऐकत होते? बरं ऐकावं का नाही ऐकावं? हा जमलं. विठाला विठाला. बायकांनी सांगितलं महाराज देव खाली आले. आल्याच्या नंतर अनुसया माता पर्णकुटीत होत्या. मग बाहेरून हाक मारली. काय हाक मारिली तेव्हा ती गाणी भिक्षा आणावी माय परदेशाच्या अनुसयेचे गाणी आल्या त्या बाहेर भिक्षा घेऊनी भिक्षा असा आवाज आल्या अनुसया मातेनं काय केलं महाराज? भिक्षा घेऊन बाहेर. मग अनुसयेने जाणून वेळ काल सगळंच झालं. काय तिन्ही देवासी केले हो होऊन गेल्या. आणि त्यांचे महाराज त्यांच्या समोर काय केलं? देवाला बाळ केलं. काय केलं? आणि महाराज त्या दत्तप्रभूंच्या दरबारात आपण आहात आणि हा सेवेचा योग आहे. आणि मला सुरुवातीला सांगितले 10च्या पुढे जायचं नाही. आणि मी म्हणलं महाराज मी 10च्या पुढे जाणार बी नाही आणि मला काय येत नाही. कोण म्हणलं? तरी महाराज विचार केला. मी पत्रिका छापायच्या आधी बुवाला म्हणलं बुवा कसं काय नियोजन आहे. आणि खरं सांग का तुम्हाला, मी इच्छा केली होती काय की माझी कीर्तन सेवा गाणगापुरात आणि येतानाच घरून फेटानं उपरण घेऊन आलो होतो. बाळू महाराज काय येतानाच फेटानं उपरण घेऊन. काल मी माझ्या मनात तळमळ सुरू लागली. काल त्या बुवाचं कीर्तन झालं
मी म्हणलं माझं कीर्तन असाय पाहिजे होतं रे. आणि सकाळ सकाळी महाराजांनी आज्ञा केली, गणेश महाराज उभा राहा. पठ्ठ्या उभाच म्हणलं चला विठाला विठाला. आणि हे बघा महाराज तुम्हाला सांगू, मी असा खामक्या बुवा आहे, मला गुरुची कृपा आहे. आणि मी भेला बोलायला भेट. आणि महाराज कशाला बोलायचंय, भिवून कशाला बोलायचं. बोला बघा, विनोदाचा भाग सोडून द्या. राहिलेल्या वेळामध्ये अभंगाचा भावार्थ पाहू. विठाला या जगामध्ये काही गोष्टी अशा आहेत ते नशिबानं भेटतात. परार्थ चांगला असेल तर मिळतं. परंतु महाराज आणि ह्याच्या पुढचं सांगतो ऐका, काही गोष्टी अशा आहेत त्या गोष्टीपर्यंत त्या गोष्टीचे सायास जर केले तर ती गोष्ट भेटते. परंतु संत नावाची अशी गोष्ट आहे ती लवकर भेटत. चंद्र अमृत सुखे शिववीर असता चाल कळाली का, चाल कळाली माझ्या मंडळी कुठली. तरी महाराज हे म्हणून जरा झटकाचा मारा. इथे जरा प्रोफेशनल माणसं आहे. आणि तुम्हाला खरं सांग का, आता तुम्ही म्हणसाल महाराज गणेश महाराज तुळजापूरचा असून अंगात येणाऱ्या माणसाला काय विरोध करते. मी अजिबात विरोध करणार, माईची मानदारी करणार. आता आमच्या तुळजापूरमध्ये मारवाड्याचे घर आहेत, बामणाचे घर, बक्कळ घर आहेत. पण अंगात कोणाचे ते सांग. जी बाई डोक्याला तेल लावत नाही, दात घासत नाही, महिना महिना एक एक लुगडं घालती. आणि ह्याच्या पुढे सांगू, आता मला माहित नाही महाराज, मी अंधश्रद्धानंतर अंगात महाराज माईची मंदिर खोटं बोलणार. 5-5 किलोचे टाळे छटाकावर आणले, कपाळ भरू भरू 1.5 किलो कपाळाला बुका थापला तरी आमच्या सपनात येईना, सपनात येईना, सपनात आमच्या. आणि ह्याच्यात नुसतं गाणं वाजलं, हलकी वाजली की चंद्रामृत सुखे सेववील असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परित्या साधूची भेटी ना होईल का, ऐशी कैशी याने भेटती ते संत नेमकं भेटतील कसे. काही साधकांनी प्रश्न केला नाथ महाराजाला, महाराज आम्हाला संताची संगती हवी. बाबा हो, राजा हो, संत संगती भेटणं फार अवघड आहे, फार दुर्लभ आहे. काही साधकांनी महाराज हात जोडले, महाराज
लय अपेक्षा नाही. मग किती अपेक्षा आहे? अपेक्षा किती? अपेक्षा केली अर्धक्षणाची. अभंगाचं पहिलं चरण. आम्हाला संगती पाहिजे. किती? अर्धाक्षर घडता संताची संगती. अर्धक्षण महाराज आपल्या डोळ्याची पापणी लावते त्याला 1 निमिष म्हणतात. किती क्षण? अर्धाक्षण घडता काय? संताची संगती. संगती संगतीचे 3 प्रकार. कुसंगती, विसंगती आणि सत्संगती. कुसंगती टाळावी, विसंगती भोगून संपवावी आणि सत्संगती करावी. संगती करावी सदा मी नुसतं एक शब्द नुसतं तोंडातून नाही बोलत तर हे बाबा प्रमाण द्यायला म्हणजे हे बाबा बांधाय मला बसल्याला. आणि हे किती महाराजाची राखला विठ्ठला विठ्ठला. माईची मंदिर ना बाप्पा तुम्हाला खोटं बोलत नाही. परभणी जिल्ह्यात कीर्तन करायचं म्हणलं शंकर महाराज बरोबर आहे. परभणी जिल्हा असेल लोहा पालम नांदेड तिकडं कीर्तन करणं एवढं सोपं. एखाद्याने जर महाराज बोलत बोलत जर एखाद्या गायकानं प्रमाण दिलं महाराज असं बघतोय आणि पुन्हा विचारतय का आहे हे का आहे विचारतय. हे तुझ्या डोसक्याच्या बाहेर एवढं सोपं नाही महाराज. आणि सुरुवात बी झाली नाही तर बाबा प्रमाण हा फ्री तुमच्या समोर सांगतो मी बी बुवाच्या संगतीत तयार झालो. इलाज बुवाच्या कसं प्रमाण म्हणलं तरी तिथं कुसंगती टाळावी, विसंगती भोगून संपवावी, सत्संगती करावी. 1 मिनिट सांगतो. कुसंगती टाळावी. ऐका. एक असा पक्षी आहे त्याच्या समोर जर दुधात पाणी घालून ठेवलं तर ते फक्त दूध पितय आणि पाणी खाली ठेवते. काय पक्षाचं नाव? वा. राजहंस नावाचा पक्षी. त्याची मैत्री कावळ्यासोबत झाली. पटपट सांगतो. कोणासोबत? कावळ्यासोबत. आता महाराज राजहंस म्हणजे साधू माणूस. मग काय एकादशीचा दिवस होता. राजहंसानं फोन केला. कोणाला? या घरला काय बेत आहे? आज उपवास आहे, चतुर्थी आहे. दुपारी सकाळी 10 वाजता फराळी केल्या त्या. मग या घरी फराळाला. मग काय महाराज चतुर्थीचं गेस मस्त बसले महाराज फराळाला. मस्त जोगाने फराळ केला. कोण कोण? कावळ्यानं आणि राजहंसानं. कावळ्यानं वैभव बघितलं राजहंसाचं. आता कावळ्याला डोळा किती असते महाराज? एकच डोळा. एका डोळ्यानं अख्खं वैभव बघितलं राजहंसाचं. आयला म्हणला एवढा साधू माणूस एवढ्या ऐश्वर्यात जगते. म्हणला वा 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 वा. काय राजहंसाच्या घरी वैभव आहे म्हणला. गीता काय, ज्ञानेश्वरी काय, भागवत काय. बाबा बाबा. मग दोघांचं जेवण झालं.
जेवण झाल्याच्या नंतरनं कावळा आपल्या घराकडे गेला. दुसऱ्या दिवशी कावळ्यानं फोन केला. कुणाला? राजहंसाला. रामकृष्ण हरी. कावळा म्हणते की कुठं आहेस रे? येतोस का? हो या. महाराज राजहंस आता साधू माणूस, साधूशी न कळे दुर्जनाची बुद्धी. आता साधू माणूस कावळ्याच्या घरी गेला. गेल्याच्या नंतर महाराज आता कावळ्याच्या घरी काय काय असतं शंकर बुवा? भागवत, रामायण, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा. कुणाच्या घरी? कावळ्याची तर काय. साधू माणूस राजहंस नाक दाबून धरलो. कावळ्याने विचार केला, अरे रे साधू माणूस आहे, चला माणूस सरोवरावर फिरायला जाऊ. दोघ जण गेले. माणूस सरोवर फिरायला गेले. वडाचं झाड होतं, त्या झाडावर बसले जाऊ. मग खाली एक राजा निद्रिस्त होता. कावळ्याने विचार केला, राजहंसाने त्याच्या संगतीचा गुण दाखवलाय, आपण आपल्या संगतीचा गुण दाखवल्याशिवाय राहायचं. खाली राजा निद्रिस्त होता. वरून कावळ्याने देहधर्म केला. राजाच्या तोंडावर जाऊन पडला. कावळा उठला आणि दुसऱ्या फांदीवर जाऊन बसला. राजा उठला आणि बघतोय तर काय, तोंडावर देहधर्म केलाय. बघितलं तर काय, वरी पक्षी दिसतोय. घेतला बाण, जोडला, सुई करत बाण गेला. राजहंसच्या पोटाला लागला. राजहंस खाली पडला. तरपड 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 करू लागला. राजा पळत गेला. बघतोय तर काय, राजहंसाला उचललं. वाचा फुटली राजहंसाला. राजा म्हणू लागला, कोण तू? ना हम को हंस हम निर्मले जले. मला सार कळतं, मला आसार कळतं, माझं नाव राजहंस आहे. राजाने विचारलं, तुला मरायची पाळी का आली? नीच संगेन प्रसादेन. कावळ्याच्या संगतीत आलो म्हणून मरायची पाळी आली. विठ्ठला कुसंगती टाळावी. काय करावी? कुसंगती आणि विसंगती भोगून संपवावी. तुम्हाला पटण्यासाठी दृष्टांत सांगतो. विसंगती भोगून संपवावी. आता महाराज तुम्हाला पटण्यासाठी दृष्टांत सांगतो. आपला एक मित्र होता. आता एक वर्षाखाली लग्न झालं त्याचं. महाराज नाही नाही म्हणत तरी 10 ते 12 लाख रुपये खर्च केला. कशाला? काय महाराज, एवढं आनंदात लग्न पार पडलं. मस्त आम्ही सगळे महाराज लोक गेला होतो लग्नाला. त्याच्या लग्न मस्त झालं. आणि सुरुवातीला आता ही चातुर्मास सुरू झाला. पहिल्याच महिन्यात आम्ही पंढरपूरला गेलो पाया पडायला. पाया पडायला गेल्याच्या नंतर ते आम्हाला आमचा दोस्त दिसला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, इकडे कस काय स्वारी? म्हणला 4 महिने पंढरपुरात चातुर्मास काढायचा. काय करायचं? 6च महिने झाले नाहीत म्हणलं तुझं लग्न होऊन. कालच्या उन्हाळ्यात तुझं लग्न झाले आणि तू काय चातुर्मास? हो महाराज चातुर्मास करायचा आहे. 6च महिने झाले लग्न होऊन चातुर्मास कस काय? महाराज म्हणला, बापानं लय खर्च केला म्हणा लागला. बायको बी चांगली भेटली म्हणला, पण खोड तिला एवढी बेकार आहे म्हणला. बायकोच उरपाटी आहे म्हणला. उरपाटी म्हणजे कशी म्हणला? तिला जर चहा कर म्हणलं तर ती दूध करते म्हणला. तिला जर पुरणपोळी कर म्हणलं तर ती बेसन भाकरी करते म्हणला. अशी उरपाटी भेटली. कोण? कळलंच नाही म्हणला. महाराज लग्नाच्या आधी 1 क्विंटल वजन होतं म्हणला, आता 45 वर आलोय म्हणला. मी काय करू सुचच ना. आता महाराज आम्ही मित्र कंपनी जुने त्याला सांगितलं, हे बघ बायको उरपाटी वागते का नाही, तसं तू उरपाट वाग. जमतंय काय किंवा म्हणला. आमच्या कोण तिकिटाला पैसे हापकाला. गावाकडे आला. आल्या आल्या महाराज घरी आला. आल्या आल्या बायकोनं दर्शन घेतलं. कोणाचं? होय महिला मंडळी. मालक जर पंढरपूरला गेले, पंढरपूरहून घरी आले, आलेले तुम्ही दर्शन काय घेता? वाचून जगून आलास बापू. बाया जाताना एक वर दर्शन घेतात का नाही? तुझे पाय घराच्या बाहेर चाललेत, पुन्हा तुझे पाय घरात येत का नाही? आले आल्या बाईनं पाणी टाकलं, पाठ टाकला. बसा काय करू? ते मला मस्त पैकी डिकशन कर. काय कर? गबसाई म्हणली, तुम्ही गेला होता 2 दिवसाखालीच म्हैशीले म्हणली, आणि नंबर 1 2-4 लिटर दूध द्यायली बघा म्हणली. गलास भर दूध करते. गलास भर दूध केलं महाराज काजू बदाम टाकून. हे पिऊन तर टुल. तासभरला म्हणला लगेच, इकडे काय काम आहे? त्या पंढरपुरात बालुशाही, लाडू, गुलाबजामुन खाऊन तोंड कसं किच पडले म्हणला. नंबर 1 हिरव्या मिरच्याचं बेसन आणि बाजरीच्या भाकरी, कडक बाजरी. उरपाटी होती बुवा. नाही नाही म्हणली, पुरणपोळी करते. बसली महाराज
पुरण घातलं, भात घातला, आमटी, हे महाराज 2 तासात स्वयंपाक तयार. घेतलं महाराज की हे रट्टावून हाणलं. 6 महिने तर टपूच्या टपू, माझ्यापेक्षा डबल. मग महाराज 4-6 महिने गेले, पित्तर पाटा आले. मग आता बाईक उरपाटी होती महाराज. ह्याला मला इकडे ये, उद्या आपल्या घरी पितर आहेत, महाळ आहेत. मग गावातला एक बी माणूस सांगू नको जेवायला. तो सवाशीन मी बाईला सवाशीन आई, आपण पितराचे आई. बाईला सवाशीन आई, आपण पितराचे आई. तू सवाशीन मी सवाश्या. बाई उरपाटी होती. ती म्हणली हे बघा, म्हणली घरातलं एक एक सांगणार. महाराज पहाटे 4 उठली, भजे काय, पापड काय, बरडा काय, आमटे काय, भजे काय. महाराज मस्त स्वयंपाक केला. महाराज घरोघरचं एक एक माणूस बोरवलं. महाराज पात्रावळ्या टाकल्या, पुरणपोळी वाढली, लोकांनी पाणी फिरवलं. आणि शंकरबुवा फुक्कटचा म्हणल्यास कसं असतंय, कसं टचून कळलं की हितली जागा आणि हितली जागा एक व्हावी. टचून महाराज रट्टावून लोकांनी जेवण केले. जेवण झाल्याच्या नंतर मग काय, जुन्या काळात अशी पद्धत होती, ते पात्र गंगेत नेऊन टाकावे किंवा शेतात नेऊन पुरावे. मग असं अवकाळी पाणी पडलं होतं. ह्यानं मला हे बघ, कार्यक्रम सुंदर झालाय जेवणाचा, तेवढे पात्र गोळ्यात केलेत ना, तेवढे माझ्याकडे टोपलं दे. मी टाकून, बाई उरपटी होती. नाही मालक म्हणली मी टाकणार. नाही म्हणला मी टाकतो. नाही म्हणली मी टाकणार. हे पुढचं होतं तिच्या. हे मला हे बघ, तूच जाय टाकायला, पण जास्त पाण्यात जायचं. बर म्हणली. गेले महाराज दोघं. जा म्हणलं टाक तिथं, टाक म्हणले. असं बाई म्हणली हो टाकते. लय लांब जाऊ नको. ती उरपाटी होती बरं का. असं पाणी आलं होतं महाराज, सांगूच नका. पुढे जाऊ नका. ओ मॅडम, कोण म्हणतो मॅडम पुढे जाऊ. तिकडून मॅडम म्हणते दम धरा, उग थोडं पुढे जाते. पुढे जाऊ नको. जाणार. थोडं पुढे गेली महाराज. कंबर इतकं पाण्यात गेली. काय टाकायला, ह्याला बी घालावायचीच होती. पुढे जाऊ नको. जाणार. पुढे जाऊ नको. जाणार. पुढे जाऊ नको. पुढे जाऊ नको. महाराज इतक्या जे पाण्यात गेली, पायची निष्ठा ती. पाणी चाललंय वाहत इकडं, कुणीकड खाली गावाकड, आणि वरी चाललंय संगमाकड बघत. पुढून पांडुरंग महाराजासारखं भेटलं. जय हरी, रामकृष्ण हरी, काय चाललंय. का नाही म्हणला, आता शिक मोकळा झालो. कस काय मोकळा झालो, तुझी वहिनी पाण्यात गेली म्हणला. अरे पाण्यात गेली, कुणीकडे गेली, खाली गेली म्हणला. मग ती म्हणला अरे खाली गेली असेल बघ की. येडायस म्हणला, उरपाटी होती, वरी धारण जाणार म्हणला. विठ्ठल टाळावी, विसंगती भोगून संपवी. का विसंगतीने आपली फजिती आहे आणि सत्संगतीने फायदा आहे. म्हणून महाराज म्हणले अर्धा क्षण घडता संताची संगती. संताची संगती तेवढं तर जाऊ द्या. संत महात्म्याचा नुसता स्पर्श जरी झाला तरी आपले पाप मुक्त होतात. नुसता स्पर्श जरी झाला, स्पर्श जरी झाला. ऐका, तुम्हाला सगळ्याला उदाहरण माहित आहे. ज्यावेळेस रामप्रभू सेतू बांधू लागले, रामप्रभू सेतू बांधू लागली, आणि आमची महाराज आजी जुनं गाणे म्हणायची. आणि बी आमच्या म्हातारीचे मला ते गाणे आहे कळते. म्हातारी मांडीवर बसवायची, गाणे म्हणायची. आणि महाराज जुने माणसं आणि की बघा काय काय गावामध्ये म्हाताऱ्या बाया असतात का नाही, ते म्हाताऱ्या बाया काय काय बघा सुंदर भावगीत त्यांनी रचलेले. आमची म्हातारी म्हणजे नाशिक त्र्यंबक दादा डोंगर मैदान, डोंगर मैदान गुंपा बांधिली रामान, बांधिली रामान, त्यात राहते कोण कोण राम लक्ष्मण, सीतामाई गेलं लंकेचा रावण आला बसाई होऊन वाड सीतामाई. या वकील साहेब विठाला विठाला
काय सांगू लागलो? कीर्तन. कीर्तन. हा आजी गाणं. हा आजीची गाणी. मग महाराज तुम्हाला तर सगळ्याला माहित आहे, ज्या वेळेस रामप्रभू सेतू बांधू लागले आणि सेतू बांधत असताना महाराज त्या सेतूवर एक खारुताई काय करायची, जेवढ्या आपल्या अंगाला रीती लागल, जेवढी वाळू लागल तेवढी रीती काय करायची ह्याच्यावर आणून टाकायची, सेतूवर काय करायची, पळत जायची, मातीत गडबड लोळायची आणि ह्याच्यावर आणून टाकायची सेतूवर. तेव्हापासून मन आहे महाराज खारीचा. खारीचा आता लोकाला महाराज तुम्हाला सांगू का, लोकांचे तरी हात मोकळे, तरी महाराज इथं आलेले आपले सगळे मोकळे हात. आणि महाराज तुम्हाला खरं सांगू, आता बुवा सोबत मी कार्यक्रमाला आहे, एवढे कार्यक्रम होतात, रूम भाडा असेल, पाण्याची सोय असेल. आता महाराज काय सोय, हा पाणी जागेवर आहे, पाणी आणायची गरज नाही, फॅन आहे आणि फॅन वरून पुन्हा कूलर आहे. महाराज घरी झोपायला गादी नाही होय, घरी झोपायला, पण आपल्याला महाराज गादी आहे. एवढा थाट महाराज, कोणाचा थाट आहे, एवढा थाट महाराज. आणि तुम्हाला सांगू, एवढा थाट फक्त मेन कोणामुळे होते सांगू का, एवढा इकडे बसलेले. आणि खरा मोठा वाटा कोणाचा आहे, महिला मंडळीचा. खरंच महाराज तुम्हाला खोटं बोलत नाही. पंढरपूरमध्ये महाराजांनी सांगितलं, एवढी एवढी रक्कम कमी पडत, तुम्हाला खोटं बोलत नाही महाराज. एका तासात किती मामी, बरोबर आहे का, एका तासात बरोबर आहे, एका तासामध्ये महाराज महिला मंडळीने जेवढा खर्च आहे त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे महाराजच्या हातात आणून दिले होते. आणि खरं सांगू, परमार्थ खरा टिकवला कुणी, महिला मंडळी. परमार्थ टिकवला कुणी. आता महाराज लय लांबडचं उदाहरण कशाला, लय जुनं सांगत नाही, आता मगाच उदाहरण आहे. हा मगा बाया पाया पडत असताना बुवाच्या हातात 100-50, बरोबर आहे का चुकीचं आहे. महिला मंडळी कधीच रिकाम हाताने पाया पडणार बुवा लोकांच्या. कोण 100 टाकायले, कोण 200 टाकायले, कोण 500 नाही, 500ची पडली नाही. महिला मंडळी जेवढे आल्या तेवढे 10 रुपये तरी इकडं हेच्या खिशेनी जर हात घातले, बाबाचे तोटे, तंबाखूच्या पिशव्या, चुन्याचे डबे, आणि महाराजाला शपथ जोडले. आणि हेच्यात का तंबाखू म्हणे मी रघुनाथ शक्ती, जो खाईल त्याला तात्काळ मुक्ती. विठ्ठल तेव्हापासून म्हणाय खारीचा. रामप्रभूने बघितलं, मला कोण आहे माणूस आहे बघितलं, आपल्या इकडे खारुताईच म्हणते, खारुताईला बघितलं. आणि मग काय महाराज एक दिवस असा उजळला, हनुमंतरायाच्या एका हातामध्ये पर्वत आहे, एका हातामध्ये गदा आहे. आणि महाराज खारुताई शेतूवर पळत जायची, गडबड लोळायची, अंगाला जेवढी माती लागेल तेवढी टाकायची. आणि एक दिवस असा उजळला, हनुमंतराया वेगाने आले आणि हनुमंतरायाने उड्डाण घेतलं, खाली उडी मारली. आणि महाराज उडी मारल्या मारल्या हनुमंतरायाचा पाय खारुताईच्या शेपटीवर पडला. कशावर? शेपटीवर पडल्या पहिल्या खारुताई चिर. रामप्रभूने ते दृश्य बघितलं, रामप्रभू पळत गेले आणि रामप्रभूने खारुताईला हातात घेतलं. काय केलं? हातात घेतलं आणि विचारू लागले, खारुताई तुला त्रास झाला, तुझं रक्त निघालं, सांग हनुमंतरायाला काय शिक्षा द्यायची. खारुताई म्हणू लागली, देवा डोक्यात ठेवा. काय खारुताई, तुझ्या शेपटाचं रक्त निघालं, तुला त्रास झाला, सांग हनुमंतरायाला काय शिक्षा द्यायची. देवा
हनुमंतरायाला शिक्षा देऊ नका. काय करा, हनुमंतरायाचा सत्कार करा, हनुमंतरायाला शेंदूर लावा, हनुमंतरायाच्या गळ्यामध्ये हार घाला. देवानं कपडाला हात लावून घेतला. आता होय महाराज, एखाद्याला जर तुम्हाला हानी केली तुम्ही काय म्हणताल, मारला तर मारा बाबा, चालू मी घरला म्हणताव का? त्याने एक हाणली तरी तुम्ही 2 हाणून निघायसारखे आहो. आणि खरंच नाही काय म्हणले देवा, हनुमंतरायाचा काय करा, सत्कार करा. खरताई काय येड झालीस का काय, असं का बोलायला? खरताई म्हणले देवा ऐका, काय ऐका, हनुमंतरायाने माझ्या शेपटीवर पाय दिला. काय दिला? पाय दिला. म्हणून तुम्ही मला हातात उचलून घेतलं आणि शब्बासकीचा हात माझ्या पाठीवून. आणि ज्या दिवशी रामप्रभूने हात फिरवला त्या दिवशी खरताईच्या पाठीवर 5 बोट. ऐका देवा, जर हनुमंतरायाने माझ्या शेपटीवर पाय दिला नसता तर तुम्ही मला उचलून घेतलं नसतं आणि शब्बासकीची थाप माझ्या पाठीवर फिरली. अर्धाक्षण घडता संताची संगती, त्यांचा नुसता स्पर्श जरी झाला तरी जीवनाचा उद्धार झाला. घडता संताची संगती. आणि काय महाराज, तेने होय शांती महत पापा. कसलंही पाप असू द्या, पाप, उपपाप, महापाप, कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप, त्रिविध पापाची चाली बोळवण. देखिल्या चरण वैष्णवाचे, देखिल्या चरण वैष्णवाचे, देखिल्या चरण वैष्णवाचे. हो, संत महात्म्याच्या चरणात ताकद आहे. म्हणून महाराज म्हणजे अर्धाक्षण घडता संताची संगती आणि तेने होय शांती महत पापा. कसलंही पाप असू द्या नाहीच होतंय. मग महाराज तुमची मागणी काय? संत संग देही, संत संग देही, अनेक प्रवाही घालू नको. का? संसार माझा. एकदा संत महात्म्याची संगती भेटली, पुन्हा संसार मज न करणे. होय, उद्याच्याला गावाकडे जायचं हा नक? होय बाप्पा, कसं काय महाराज 2-3 दिवस गेलेले बी कळायला नाही तो. हा खरं सांगू, काय काय महाराज जागा अशी असतात तिथं वेळ गेलेला कळ. ते तीर्थ ते क्षेत्र जगितेचे पवित्र, भक्ती कथेसे मैत्र. जय पुरुषा, जय पुरुषा. महाराज काय काय स्थळ अशी असतात, त्याहून अधिक रम्य स्थळ जेथे पाहे ते स्वामीचे ते वास. त्याहून अधिक रम्य स्थळ. आलेल्या दिवशी मी आवजूला म्हणलं, आवजू मला कुसकीच व्हाले रे बाप्पा. म्हणलं मला आरतीला चला, फ्रेश होतय माणूस. आरतीला गेलो, आरतीला बसलो की माझ्या अंगावर बाई चालू. काय सांगायचे महाराज, जे उठलो ते बाहेर मंदिराचे. ह्याला म्हणलं हे बघ, माझीच्यानं काय राहणं होत, कधी आला कधी काय भजन होतं का, कीर्तन होतं का, काय होतं. आणि महाराज जेव्हा जेव्हा रामकृष्णारी सुरू झाली, जेव्हा जेव्हा बुवाची कथा सुरू झाली, तेव्हा महाराज वातावरण किती प्रसन्न झालं. तुम्ही आलेल्या दिवशीचा दृष्टिकोन बघा आणि आजचा दृष्टिकोन बघा. का? कारण जेथे कीर्तनाची जागा, महाराज जिथं कीर्तनाची जागा आहे तिथं साक्षात महाराज. हा सुटलं सुटलं, विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज म्हणजे संत संग देही, संत संग देही, अनेक प्रवाही घालू नको. का घालू नको? आणि महाराज एकदा संताची संगती भेटली की संसार मज न करणे. का न करणे? तर महाराज म्हणले हा संसार भल्या भल्याने संसार केला, कुणी कुणी केला. ऐका, राज्य टाकून गेले थोडे, परी ते का वेडे म्हणावे, भले बरे होऊन गेले. ऐका, एक माणूस असा होऊन गेला 1 लाख पोरं
सव्वा लाख नातू, सव्वा लाख पंतू, सप्तकोटी घरे कांचनाची, 7 लक्ष तांब्याची आणि एवढी एस्टेट एकट्या जाताना कपाळाला लावायला तो कमाने ज्याची संपदा येवडी सांगा ते कवडी. म्हणून जोपर्यंत तुमचे हात चांगले आहेत तोपर्यंत हातानं दान करा. जोपर्यंत तुमचे पाय चांगले आहेत तोपर्यंत पायानं तीर्थयात्रा करा. जोपर्यंत तुमचं मुख चांगलं आहे, तोंड चांगलं आहे तोपर्यंत देवाचं भजन करा. आणि एकदा महाराज वय निघून गेलं, माझं माझं म्हणणारे महाराज शिवाय देतात. काय म्हणते बायको बाळू महाराज, म्हातारं बाजत पडतंय आणि खोकलतय. होय, म्हातारं खोकललं की म्हाताऱ्याच्या नरड्यातून एवढे मोठे गुलाबजामनं बाहेर पडतील. बायको तर शिवाय देतेच, पण शेजाऱ्याला ताप झालेला असतो. शेजारी नमने माझ्या पदरचा आहे का काय हे बाप्पा? माझ्या पदरचं काय नाही, संत महात्म्याने लिहून ठेवलं. आणि मी प्रामाणिक बुवा आहे बरं का बाळू बुवा. मी जरी तुमच्यापेक्षा जरी लहान असलो तरी मी कसा आहे. आणि तुम्हाला सांगू, मी कीर्तनात काही बी बोलन, म्हणजे काय बी बोलणार नाही एवढा येडा. पर वकील साहेब, माझ्या कीर्तनामध्ये आणि माझ्या बोलण्याला काय राहील? पुरावा राहील. काय राहील बाप्पा? प्रत्येक कीर्तनकारानं कीर्तनात काय द्यावा? तुमच्यावर जर केस झाली होणार नाही. दत्तप्रभूचा तेवढा आशीर्वाद आहे तुम्हाला, होणार नाही. समजा झाली आणि जर तुम्हाला त्या केसमधून जर सुटायचं असेल तर तुम्हाला काय पुरावा दाखवावा लागेल ना. तसं महाराज मी हे प्रमाण पुरावा दाखवत असतो. आणि प्रत्येक कीर्तनकार काय दाखवावा? पुरावा दाखवा. आणि जर एखाद्या कीर्तनकारानं जर कीर्तनात नाही दिला पुरावा तर कीर्तनकारच कोण म्हणलं पुरावा? महाराज म्हातारपणाला बाजत पडतंय आणि शेजारचे म्हणते तर काय काय म्हणते बुवा? शेजारीनं म्हणे मरे नका मेला आणि आलेला कंटाळा. महाराज असं खोकतय तुम्हाला कोणाला माहित? आणि खोकतय आणि हे रट्ट्या गुलाबजामुन बाहेर काढते. काढला गुलाबजामुन काढला बाहेर. आता एका कडला थुकाव की करते बायको म्हणते माय काय गाढवासारखं लोळायला गेले नाशिले घर
5 मिनिट राहिले तर का महाराज ह्या संसारात असलीच अवस्था आणि संसारात किंमत कुठवर आहे जो बरी चढला तो बरी म्हणते माझा मालिती लाना थोड़ा जब गया अपने पल्लों में पैसा हो लोग सलाम करे एक दिन पैसा निकल गया तो कोई मिठा न बोले जोपर्यंत आपल्या खिशात पैसा आहे तोपर्यंत आपल्या महाराज लई फिरते म्हणून संत महात्मा म्हणले नको नको एकदा संत महात्म्याच्या संगतीत गेलं रे गेलं की महाराज संसार मज न करण्या सर्वता परमार्थ पुरता हाती देही नाथ महाराजांनी म्हणून केले जनार्दनाचा एका करुणावचनी करी विनवनी पायापाशी ए देवा काय काय एकच मागणं कुठलं संत संग देही संत संग देही आणि प्रवाही घालू नको बोलता बोलता एखादा येडावाकडा चुकीचा शब्द गेला असेल बुद्धीचे दोष समजा या सेवेसाठी उपस्थित सर्व भजनी मंडळी श्रोते सज्जन हरिभक्त पारायण शंकर महाराज लोंढे सुरमांजरीकर ते देखील या सेवेसाठी उपस्थित आहेत आमचे हरिभक्त पारायण बाळू महाराज कुलकर्णी त्यांच्याही चरणावर नतमस्तक राम महाराज असतील आता सर्व भजनी मंडळी आमचे वकील साहेब आले म्हणायचं म्हातारकपणाला काय होईना पोरग झालं म्हणायचं आले त्यांच्या चरणावर नतमस्तक आणि ज्यांच्यामुळं हा आपला सोहळा घडला आपले हरिभक्त परायण आपले श्रद्धास्थान गुरुवर्य पांडुरंग महाराज रेड्डी त्यांच्याही चरणावर नतमस्तक महाराजच्या हातून असं सहकार्य चांगलं व्हावं असं तीर्थक्षेत्रावर आम्हाला सेवा कराय देवाकडे हेच माग आणि बाबा अपेक्षा सोयाबीन काढाय आले बाबाच म्हातार फोन करायला तिकडून तुझा सत्ता होत आहे का नाही र महाराज म्हणले सोयाबीन तिकडं जाऊ द्या आणि महाराज तुम्हाला सांगू आज प्रत्येक कुठलाही महाराज असू द्या बरोबर चुकीचं आहे बरोबर आहे प्रत्येक महाराज पण महाराजच्या बाबतीमध्ये 1 रुपया देखील जवळ ठेवून घेतात 1 रुपया गेल्या वर्षी कार्यक्रम झाल्याच्या नंतर थोडी देणगी गोळा झाली आता देणगी झालेली एखाद्यानं फावे की तशी दाबून काय व्हायला गेले कीर्तन करून कथा सांगून गेलं पकवाज अजून मेलं आता हा उरलेले दक्षिणा दाबून ठेव की हे बाबा येडा ह्या बाबांना फोन करू फोन पे नंबर सांगा फोन पे नंबर सांगा होती तेवढी दक्षिणा काय काय महाराज खरंच निघाल वारीची वाटून काय काय अशा धोत्राच्या पनीत मुरमुरे लपवून खाते तो गोप गोप काय मुरमुरे आणि एखाद्या असं भजन जर भेटला काय करायला असं झोप करायला झोप खाण्याची नाही आज्ञाने लावावे सन्मार्गासी आमच्या तालुक्यात सगळा गोंधळ आहे त्या गोंधळातून बाहेर यावे आणि सन्मार्गाला लागावे म्हणून हा सोहळा आहे म्हणून हे कार्य आहे आणि एवढे महाराज पब्लिक जमल्या कुणामुळं त्यांचा हेतू चांगला आहे म्हणून एवढं राहिले आणि देवाने एवढं टिकवून ठेवलंय देव कुणाचं बी टिकवून ठेवत नाही एवढे माणसं जोडणं महाराज सोपं नाही आता नाही म्हणलं तर ह्यातले माणसं सगळे कामाची माणसं आहेत बिनकामाचं एक बी माणूस नाही पण 3 दिवसाचाच महाराज काय सप्ताह पंढरपूरमध्ये 7 दिवसाचा सप्ताह 4 मजली बिल्डिंग पुरली नव्हती दुसरी बिल्डिंग घ्यावी लागली एवढं पब्लिक मावाना गेलं एक खोलीमध्ये का आणि एवढं पब्लिक काय येतं कारण हेतू फक्त काय आज्ञानी लावावे महाराज आपण हे उत्तर कार्य व्हावं आणि अशा कार्यामध्ये आमच्या कोणी अशी सेवा व्हावी ही महाराजाकडे प्रार्थना करतो आणि झालेली कीर्तन रूपी सेवा श्री गुरु मोतीराम महाराज गुरुवर्य मारुतराव महाराज दस्तापूरकर माझे गुरुवर्य श्री गुरु विलास महाराज देसगे यांच्या चरणावर नतमस्तक नेमाप्रमाणे विठोबा रखमाईचं भजन आपलं पाऊलामध्ये होईल आणि 2 मिनिटात कीर्तनाला समाप्ती